हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पंत अकॅडमी. गेले काही दिवस आपण सिक्वेन्स अँड सिरीज हा टॉपिक बघत आहोत. या टॉपिक मध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन वरती आपण 7 लेक्चर्स ऑलरेडी घेतलेले आहेत. आज आपल्याला सिक्वेन्स अँड सिरीज या टॉपिक मध्ये जॉमेट्रिक प्रोग्रेशन बघायचं आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन याला आपण जीपी इन शॉर्ट म्हणतो आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे नेमकं काय तर बघा, अ सिक्वेन्स इज सेड टू बी अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन इफ tn+1 upon tn is equal to constant for all n belongs to n. बघा, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा रेशो कॉन्स्टंट येतो आहे. जर कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा रेशो कॉन्स्टंट येत असेल तर त्या प्रोग्रेशनला आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणतो आहे. इथं बघायचं, या ठिकाणी 4, 12, 36, 108 अँड सो ऑन हा जो सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्स मध्ये कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा जर रेशो घेतला 12/4 केलं तर मला 3 मिळत आहे. 36/12 केलं तरी सुद्धा मला 3च मिळत आहे. किंवा 108/36 केलं तरीही मला कॉन्स्टंट 3 मिळत आहे. म्हणजे कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा रेशो मला कॉन्स्टंट मिळतो आहे. म्हणून या सिक्वेन्सला मी जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणू शकतो. आणि म्हणून आपण डेफिनेशन करत असताना अ सिक्वेन्स इज सेड टू बी जॉमेट्रिक प्रोग्रेशन if tn+1 upon tn is equal to constant for all n belongs to n असे आपण डेफिनेशन केलेली आहे. हा जो tn+1 upon tn हा जो रेशो आहे, या रेशोला कॉमन रेशो असं डिनोट केलं जातं. या रेशोला कॉमन रेशो असं म्हणत आहे. द रेशो tn+1 upon tn is called the common ratio of the GP. आणि हा कॉमन रेशो खास करून आपण स्मॉल r या लेटरने डिनोट करतो आहे. इट इज युजुअली डिनोटेड बाय स्मॉल r. आणखी हे जे स्मॉल a आहे हे फर्स्ट टर्म डिनोट करत आहे, किंवा स्मॉल a इज कॉल्ड फर्स्ट टर्म ऑफ द GP. या ठिकाणी मी जॉमेट्रिक प्रोग्रेशनचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेला आहे. 4, 12, 36, 108 अँड सो ऑन हा जो सिक्वेन्स आहे याच्यामध्ये कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा रेशो कॉन्स्टंट 3 मिळतो. म्हणून याला मी जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणणार आहे. तुम्ही सेकंड एक्झाम्पल बघा. 1/2, 1/4, 1/8, 1/16 अँड सो ऑन. याच्या कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा जर रेशो घेतला तर तो मला हाफ मिळतो आहे. इथं बघा, 1/4/1/2 केलं तरी सुद्धा मला हाफच मिळत आहे. म्हणजे कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा रेशो कॉन्स्टंट हाफ मिळतो. म्हणून हा सिक्वेन्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. तुम्ही थर्ड एक्झाम्पल बघा. 3, -6, 12, -24. इथं कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा रेशो घ्या. -6/3 केलं तर -2 मिळत आहे. किंवा -24/12 केलं तरीही मला -2च मिळत आहे. याचा अर्थ कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा रेशो मला कॉन्स्टंट मिळतो आहे. म्हणून हा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सला मी जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणणार आहे. किंबहुना तुम्ही फोर्थ एक्झाम्पल जर बघितलं, 2, 6, 18 आणि 54 असं एक्झाम्पल आहे. आता 6/2 केलं तर मला 3 मिळतं. 18/6 केलं तरीही मला 3च मिळतं. 54/18 केलं तरीही मला 3च मिळत आहे. म्हणजे कॉन्जिक्युटिव्ह टर्मचा रेशो कॉन्स्टंट इथं 3 येतो आहे. म्हणून याला मी जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणू शकतो. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये कॉन्जिक्युटिव्ह टर्मचे रेशो कॉन्स्टंट येतात. जर कॉन्जिक्युटिव्ह टर्मचे रेशो कॉन्स्टंट येत असतील तर त्या प्रोग्रेशनला किंवा त्या सिक्वेन्सला आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणणार आहे.
आता जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये सुद्धा दोन टाइप्स आहेत, एक म्हणजे फायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि दुसरं इनफायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन. फायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये नंबर ऑफ टर्म्स जे आहेत त्या फायनाइट असतात. इथे ही जी दोन एक्झाम्पल्स आहेत ही फायनाइट जीपी ची, फायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन ची एक्झाम्पल आहे, आणि ही जी दोन एक्झाम्पल्स आहेत ही इनफायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन ची एक्झाम्पल्स आहेत. कारण याच्यामध्ये नंबर ऑफ टर्म्स इनफायनाइट आहेत. लास्ट टर्म आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही, ती इनफायनाइट असणार आहे. म्हणून याला मी इनफायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणणार आहे आणि याला फायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणणार आहे. एवढ्याचा आधी स्क्रीनशॉट घ्या, मग पुढचा पॉइंट्स आपण बघूया. आपण जेई पॉइंट ऑफ व्ह्यू जॉमेट्रिक प्रोग्रेशन बघतो आहोत. तर जनरल फॉर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा जनरल फॉर्म्स काय असतो बघा. ए म्हणजे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म ए आर, थर्ड टर्म ए आर स्क्वेअर, पुढची फोर्थ टर्म ए आर क्यूब अँड डॉट 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 एंथ टर्म a into r raised to n minus 1 असणार आहे, and so on. हा जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा जनरल फॉर्म आहे. फर्स्ट टर्म a, सेकंड टर्म ar, थर्ड टर्म ar स्क्वेअर, फोर्थ टर्म ar क्यूब आणि nth टर्म a into r raised to n minus 1 and so on. याला आपण जनरल फॉर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणतो आहे. त्याच्यानंतर nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन, तुम्ही अरिथमेटिक प्रोग्रेशनची nth टर्म काढण्याचा फॉर्म्युला याच्या पूर्वी प्रीवियस लेक्चरला आपण बघितलेला आहे. tn is equal to a plus n minus 1 into d. या ठिकाणी a फर्स्ट टर्म असते आणि d म्हणजे कॉमन डिफरन्स असतो. आता जनरल टर्म्स किंवा nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन ही जी जनरल टर्म्स आहे फ्रॉम द बिगिनिंग, याच्यामध्ये nth टर्म काढण्याचे दोन फॉर्म्युले आहेत. फ्रॉम द बिगिनिंग nth टर्म काढणं आणि फ्रॉम द एंड nth टर्म काढणे, असे दोन कन्सेप्ट याच्यामध्ये आहेत. आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला बघायचा आहे फ्रॉम द बिगिनिंग, जनरल टर्म्स फ्रॉम द बिगिनिंग. तर बघा, इफ a is the first term and r is the common ratio of a geometric progression where a and r both belongs to r, a comma r belongs to capital R, म्हणजे a and r both are real numbers. a is not equal to 0, r is not equal to 0, then its nth term is given by tn is equal to a into r raised to n minus 1. tn is equal to a into r raised to n minus 1. ही जनरल टर्म्स फ्रॉम द बिगिनिंग काढण्याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर nth टर्म फ्रॉम द एंड ऑफ जीपी कंटेनिंग फायनाइट टर्म्स. फायनाइट जॉमेट्रिक प्रोग्रेशन जर असेल तर n पासून nth टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय येतो बघा. If a is the first term and r is the common ratio and l is the last term, l म्हणजे लास्ट टर्म आहे, then tn म्हणजे nth टर्म किंवा जनरल टर्म काढण्याचा फॉर्म्युला फ्रॉम द एंड इज इक्वल टू l अपॉन r raised to n minus 1. tn कुठून काढायचा आहे, फ्रॉम द एंड काढायचा आहे. तर त्यावेळी हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल, l अपॉन r raised to n minus 1. l म्हणजे लास्ट टर्म असणार आहे. राइट डाउन दीज पॉइंट्स. तर आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना समजा 3 नंबर्स तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये फाइंड आउट करायचे किंवा 4 नंबर्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये फाइंड आउट करायचे किंवा 5 नंबर्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये फाइंड आउट करायचे असेल तर तुम्हाला काय कन्सिडर करणं कन्व्हिनियंट आहे याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट आपण बघणार आहोत. बघा, while
solving problems on geometric progression, it is convenient to take बघा 3 consecutive terms in geometric progression आपल्याला जर फाइंड आउट करायचे असतील तर फर्स्ट टर्म a upon r, सेकंड टर्म a and थर्ड टर्म ar कन्सिडर करणं कन्व्हिनियंट राहणार आहे. किंवा तुम्हाला 4 consecutive terms in geometric progression जर तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर फर्स्ट टर्म a upon r cube, सेकंड टर्म a upon r, थर्ड टर्म ar आणि फोर्थ टर्म ar क्यूब असं कन्सिडर करणं कन्व्हिनियंट राहील. समजा 5 consecutive terms in geometric progression जर तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर फर्स्ट टर्म a upon r स्क्वेअर, सेकंड a upon r, थर्ड a, फोर्थ ar आणि फिफ्थ ar स्क्वेअर असं कन्सिडर करणं कन्व्हिनियंट राहील. हा कन्सेप्ट तुम्ही बाय हार्ट करायला पाहिजे. तर तुम्ही पहिला तर हा नोट डाऊन करा, मग पुढचे कन्सेप्ट आपण बघूया. आपल्याला आता प्रॉपर्टीज ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन बघायचे आहेत. या प्रॉपर्टीज अत्यंत इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत, कारण जेईचे क्वेश्चन सॉल्व करत असताना या प्रॉपर्टींचा सातत्याने आपल्याला वापर करावा लागणार आहे. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे बघा. इफ 3 numbers a b c are in geometric progression then b square is equal to ac. जर a b आणखी c हे 3 numbers geometric progression मध्ये असतील तर b square is equal to ac असं मिळणार आहे. याचाच अर्थ स्क्वेअर ऑफ मिडल टर्म इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम टर्म. जर 3 नंबर्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर आपल्याला काय मिळतं, स्क्वेअर ऑफ मिडल टर्म इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम टर्म्स. ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी पैकी प्रॉपर्टी आहे. तुम्ही अरिथमेटिक प्रोग्रेशन शिकत असताना 3 टर्म जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर आपण बघितलं होतं डबल ऑफ मिडल टर्म इज इक्वल टू सम ऑफ एक्स्ट्रीम टर्म्स बघितलं होतं. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये 3 टर्म्स जर जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर स्क्वेअर ऑफ मिडल टर्म इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम टर्म. या दोन प्रॉपर्टी मधला अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधला डिफरन्स लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. अरिथमेटिक प्रोग्रेशनची प्रॉपर्टी जॉमेट्रिक प्रोग्रेशनला वापरताय किंवा जॉमेट्रिक प्रोग्रेशनची प्रॉपर्टी अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये वापरताय, ते कन्फ्युजन होऊ नये एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी बघा. सेकंड प्रॉपर्टी काय आहे. इफ ऑल द टर्म्स ऑफ अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन आर मल्टिप्लाइड बाय नॉन झिरो नंबर k then the new numbers form a GP with same common ratio. समजा माझ्याकडे एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, त्यातल्या प्रत्येक टर्मला मी एक नॉन झिरो नंबर k न जर मल्टिप्लाय केलं तर मिळणारा जो न्यू सिक्वेन्स आहे तो सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतो विथ सेम कॉमन रेशो. म्हणजे गिवन सिक्वेन्सचा जो कॉमन रेशो आहे तोच नवीन जो सिक्वेन्स मला मिळतो आहे, नवीन जे प्रोग्रेशन मला मिळत आहे त्याचा सुद्धा रेशो तोच असतो आणि न्यू सिक्वेन्स सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्येच असतं. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे एक एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे. इफ a1 a2 a3 डॉट 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 an आर इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. हा जो सिक्वेन्स आहे हा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. या ज्या टर्म्स आहेत या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे विथ कॉमन रेशो r. या जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा कॉमन रेशो r आहे. देन मी या प्रत्येक टर्मला k या नॉन झिरो नंबर्स ने मल्टिप्लाय केलं तर ka1 ka2 ka3 डॉट 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 kan are also in geometric progression with the common ratio r. तुमच्या सगळ्यांच्या ही प्रॉपर्टी लक्षात आली असेल. राईट डाऊन.
प्रॉपर्टी बघा, if all the terms of a geometric progression are divided by the some non-zero number k, then the numbers form a GP with same common ratio. समजा माझ्याकडे एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधल्या इच नंबरला, इच टर्मला मी एका नॉन झिरो नंबरनं k न डिवाइड केलं तर मिळणारा रिझल्टिंग सिक्वेन्स जो आहे तो सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्येच असतो आणि त्याचा सुद्धा कॉमन रेशो सेम म्हणजेच आरच राहणार आहे. बघा इथे एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. इफ a1 a2 a3 डॉट 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 an हे जे नंबर्स आहेत आर इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन with a common ratio r, then a1 upon k, a2 upon k, a3 upon k dot 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 an upon k are also in geometric progression with a common ratio r. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, the reciprocals of the terms of a geometric progression form a geometric progression. समजा माझ्याकडे एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, त्याच्यातल्या प्रत्येक टर्मचा मी रेसिप्रोकल घेतला तर नवीन जो काही सिक्वेन्स मला मिळतो आहे, रिझल्टिंग सिक्वेन्स जो मला मिळतो आहे तो सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्येच असतो. मात्र गिवन सिक्वेन्सचा कॉमन रेशो जर आर असेल तर रेसिप्रोकल पासून मिळालेल्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा कॉमन रेशो 1/r असणार आहे. हा डिफरन्स एवढा लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा इथे एक एक्झाम्पल मी घेतलेला आहे. इफ a1 a2 a3 डॉट 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 an are in geometric progression with a common ratio r, then 1/a1 1/a2 1/a3 dot 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 1/an are also in geometric progression with common ratio 1/r. कॉमन रेशो मध्ये इथं फरक होत आहे. गिवन सिक्वेन्सचा, गिवन जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा कॉमन रेशो जर r असेल तर रेसिप्रोकल पासून जो जॉमेट्रिक प्रोग्रेशन मिळतो आहे त्याचा कॉमन रेशो 1/r असतो. एवढा फरक लक्षात ठेवा. राईट डाऊन दिस प्रॉपर्टीज. तर बघा नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे. इफ each term of a geometric progression is raised to some power, then the resulting terms are also in geometric progression. समजा तुम्हाला एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधला सिक्वेन्स दिलेला आहे किंवा जॉमेट्रिक प्रोग्रेशन दिलेला आहे, त्यातली प्रत्येक टर्म्स मी त्या टर्मची पॉवर समजा k न रेज केली तर मिळणारा रिझल्टिंग सिक्वेन्स जो आहे तो सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतो. मात्र इथं गिवन सिक्वेन्सचा कॉमन रेशो जर r असेल तर रिझल्टिंग सिक्वेन्सचा कॉमन रेशो r⁻k येणार आहे. हा फरक तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा इथे एक मी एक्झाम्पल घेतलेला आहे. इफ a ar² ar³ dot 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 a into r⁻n−1 nth टर्म मी लिहिलेली आहे. r in geometric progression, then a⁻k ar⁻k ar²⁻k ar³ dot 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 ar⁻n−1 are also in geometric progression. आता या ठिकाणी गिवन सिक्वेन्सचा कॉमन रेशो r होता आणि हा जो रिझल्टिंग सिक्वेन्स जो आलेला आहे, रिझल्टिंग जॉमेट्रिक प्रोग्रेशन जे आहे त्याचा कॉमन रेशो r⁻k असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, द प्रोडक्ट ऑफ टर्म्स इक्विडिस्टन्स फ्रॉम द बिगिनिंग अँड एंड इज इक्वल. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये प्रोडक्ट ऑफ टर्म्स
इक्विडिस्टन्स फ्रॉम द बिगिनिंग अँड एंड आर इक्वल, त्यांचे प्रॉडक्ट इक्वल असतात. म्हणजेच काय बघा, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधली फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म याचा प्रॉडक्ट, बिगिनिंग पासून सेकंड टर्म आणि एंड पासून सेकंड टर्म याचा प्रॉडक्ट, बिगिनिंग पासून थर्ड टर्म एंड पासून थर्ड टर्म याचा प्रॉडक्ट, किंवा बिगिनिंग पासून फोर्थ टर्म एंड पासून फोर्थ टर्म याचा प्रॉडक्ट, हे प्रॉडक्ट इक्वल असतात. तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये तुम्ही बिगिनिंग पासूनची फर्स्ट टर्म आणि एंड पासूनची फर्स्ट टर्म याची सम, किंवा बिगिनिंग पासूनची सेकंड टर्म आणि एंड पासूनची सेकंड टर्म याची सम इक्वल होती. म्हणजे इक्विडिस्टन्स असणाऱ्या टर्मची सम इक्वल घेत होता अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये इक्विडिस्टन्स असणाऱ्या टर्मचे प्रॉडक्ट इक्वल असतात एवढं लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट. तर बघा इथं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. समजा माझ्याकडे एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, A1 A2 A3 A4 A5 A6 A7 A8 अशा टर्म्स दिलेल्या आहेत इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. देन A1 प्लस A8 बिगिनिंग पासून फर्स्ट टर्म एंड पासून फर्स्ट टर्म, म्हणजे फर्स्ट टर्म आणखी लास्ट टर्म याचा प्रॉडक्ट हा कोणाबरोबर असणार आहे, बिगिनिंग पासून सेकंड टर्म आणि एंड पासून सेकंड टर्म म्हणजे A2 into A7 याच्या प्रॉडक्ट इतके असणार आहे. हा प्रॉडक्ट आणखी कोणाबरोबर येऊ शकतो, बिगिनिंग पासून थर्ड टर्म आणि एंड पासून थर्ड टर्म याच्या प्रॉडक्ट बरोबर म्हणजे A3 into A6 इतका येणार आहे. पुन्हा हा प्रॉडक्ट बिगिनिंग पासून फोर्थ टर्म आणि एंड पासून फोर्थ टर्म या प्रॉडक्ट इतका असणार आहे. म्हणजेच द प्रॉडक्ट ऑफ टर्म्स इक्विडिस्टन्स फ्रॉम द बिगिनिंग अँड एंड इज इक्वल. ही प्रॉपर्टी जेई पॉइंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्वाची प्रॉपर्टी आहे. राईट. बघा नेक्स्ट प्रॉपर्टी, इफ A1 A2 A3 dot 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 n are in geometric progression with common ratio R1 and B1 B2 B3 dot 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 Bn are in GP with common ratio R2, then A1 B1 A2 B2 A3 B3 dot 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 An Bn are also in GP with common ratio R1 into R2. बघा माझ्याकडे एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, दुसरा एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. या दोन्ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या करस्पॉन्डिंग टर्म्सचा जर मी प्रॉडक्ट घेतला म्हणजेच A1 into B1 घेतलेला आहे, A2 into B2 घेतलेला आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग टर्मचा मी प्रॉडक्ट घेतला तर रिझल्टिंग सिक्वेन्स सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतो. आणखी रिझल्टिंग सिक्वेन्सचा कॉमन रेशो गिवन सिक्वेन्स जे आहेत त्यांच्या कॉमन रेशोच्या प्रॉडक्ट इतका असतो. सगळ्यांच्या प्रॉपर्टी लक्षात आली असेल की मी एक फर्स्ट जॉमेट्रिक प्रोग्रेशन घेतलेला आहे, सेकंड जॉमेट्रिक प्रोग्रेशन घेतलेला आहे. फर्स्ट जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा कॉमन रेशो R1 घेतलेला आहे, सेकंड जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा कॉमन रेशो R2 घेतलेला आहे. या दोन्ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या करस्पॉन्डिंग टर्मचा प्रॉडक्ट घेतला आणखी एक थर्ड जॉमेट्रिक प्रोग्रेशन मी मिळवला. हा जो रिझल्टिंग जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे त्याचा कॉमन रेशो R1 into R2 मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी, इफ A1 A2 A3 dot 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 An are in geometric progression with the common ratio R1 and B1 B2 B3 dot 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 Bn are in geometric progression with a common ratio R2, then A1 upon B1 A2 upon B2 A3 upon B3 dot 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 An upon Bn
are also in geometric progression with common ratio r1 upon r2. बघा मी पुन्हा एकदा सांगताय की माझ्याकडे एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे a1 a2 a3 an पर्यंत त्याच्या टर्म्स आहेत. हा जो जॉमेट्रिक प्रोग्रेशन फर्स्ट जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे त्याचा कॉमन रेशो r1 आहे. मी एक सेकंड जॉमेट्रिक प्रोग्रेशन घेतलेला आहे त्याच्या टर्म्स b1 b2 b3 डॉट 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 bn आहे. आणखी या जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा सेकंड जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा कॉमन रेशो r2 आहे. या दोन्हींच्या करस्पॉन्डिंग टर्म्स मी डिवाइड केल्या म्हणजे a1 upon b1 a2 upon b2 a3 upon b3 डॉट 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 an upon bn म्हणजे करस्पॉन्डिंग टर्मची मी डिव्हिजन घेतली. तर ही जी डिव्हिजन पासून जो काही सिक्वेन्स मिळतो आहे तो सिक्वेन्स सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतो. आणखी त्यांचा कॉमन रेशो r1 upon r2 म्हणजेच गिवन जॉमेट्रिक प्रोग्रेशन जे आहेत फर्स्ट आणखी सेकंड त्यांच्या डिव्हिजन इतका असतो. गिवन जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या कॉमन रेशोच्या डिव्हिजन इतका असतो. राइट डाउन दीज प्रॉपर्टीज. नेक्स्ट प्रॉपर्टीज बघा. इफ a1 a2 a3 डॉट 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 an are in geometric progression with common ratio r1 and b1 b2 b3 dot 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 bn are in gp with common ratio r2, then a1 plus or minus b1 a2 plus or minus b2 a3 plus or minus b3 dot 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 an plus or minus bn is not in gp most of the cases. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय. समजा माझ्याकडे एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे की ज्याच्या टर्म्स a1 a2 a3 डॉट 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 an आहे. ठीक आहे. दुसरा एक जॉमेट्रिक प्रोग्रेशन माझ्याकडे आहे ज्याच्या टर्म्स b1 b2 b3 डॉट 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 bn आहे. मी या दोन जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या करस्पॉन्डिंग टर्म्स ऍड केल्या किंवा सबट्रॅक्ट केल्या म्हणजेच a1 प्लस ऑर मायनस b1 केलं किंवा a2 प्लस ऑर मायनस b2 केलं म्हणजे करस्पॉन्डिंग टर्म्स मी ऍड किंवा सबट्रॅक्ट केल्या तर जो रिझल्टिंग सिक्वेन्स आहे तो जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असत नाही. मोस्ट ऑफ दी केसेस मध्ये एखाद्या रेअर केसेस मध्ये तो जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असेलही मात्र मोस्ट ऑफ दी केसेस मध्ये हा जो रिझल्टिंग सिक्वेन्स आहे तो जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असत नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी इफ a1 a2 a3 डॉट 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 an are in geometric progression then log a1 log a2 log a3 dot 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 log an are in ap. बघा मी पुन्हा सांगतो आहे a1 a2 a3 dot 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 an म्हणजे माझा जो गिवन सिक्वेन्स आहे तो जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. मी याच्या प्रत्येक टर्मचा लॉग घेतला एनी बेस. तुम्ही बेस e घ्या बेस 10 घ्या बेस b घ्या बेस m घ्या. बेस काय आहे इमटेरियल आहे. मी बोथ टर्मचा एव्हरी टर्मचा लॉग घेतला म्हणजे लॉग a1 लॉग a2 लॉग a3 डॉट 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 लॉग an. आता हा जो रिझल्टिंग सिक्वेन्स जो आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असतो म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या प्रत्येक टर्मचा जर मी लॉग घेतला तर मिळणारा सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असतो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की ए बी आणि सी या तीन टर्म जर जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर स्क्वेअर ऑफ मिडल टर्म इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम टर्म्स असं आपण मगाशी डिस्कस केलं होतं. तर समजा मी याचा लॉग घेतला म्हणजे लॉग बी स्क्वेअर इज इक्वल टू लॉग एसी. आता ही पॉवर जी आहे ती कोएफिशिएंट होते
म्हणजेच 2 log b इज इक्वल टू, इथं प्रॉडक्ट रूल लॉगॅरिथमचा जर वापरला तर log a प्लस log c मिळणार आहे. म्हणजे 2 log b इज इक्वल टू log a प्लस log c मिळतं. आता हे जे मिळालेलं आहे हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असतं, हे लक्षात ठेवा. राईट डाऊन. नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन, त्याला आपण SN म्हणतो. आता इथं आपल्याला डिफरंट कंडिशन्स विचारात घ्याव्या लागतील सम ऑफ फर्स्ट n टर्म्स फाइंड आउट करण्यासाठी. बघा, इफ r इज पॉझिटिव्ह अँड r लेस दॅन 1 देन Sn इज इक्वल टू a into bracket 1 minus r raised to n upon 1 minus r. हा फॉर्म्युला कधी यूज होईल बघा, r ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असायला पाहिजे, आणखी लेस दॅन 1 असायला पाहिजे. r इज लेस दॅन 1 म्हणजे r ची व्हॅल्यू ही 0 आणखी 1 याच्या बिटवीन कुठेतरी असेल. r हे 0 आणखी 1 च्या बिटवीन असेल, कारण r लेस दॅन 1 आहे, आणखी r पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 0 आणि 1 च्या बिटवीन जर r ची व्हॅल्यू असेल, r म्हणजेच कॉमन रेशो, तर Sn काढण्याचा फॉर्म्युला a into bracket 1 minus r raised to n upon 1 minus r राहणार आहे. त्याच्यानंतर if r is positive and r greater than 1, r is greater than 1, then Sn is equal to a into bracket r raised to n minus 1 upon r minus 1. r ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असायला पाहिजे, पॉझिटिव्ह असून ग्रेटर दॅन 1 असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार आहे. त्याच्यानंतर समजा r ची व्हॅल्यू 1 असेल, then Sn is equal to an. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ, if r is equal to minus 1, r ची व्हॅल्यू -1 असेल, then Sn is equal to 0 येऊ शकतं किंवा Sn is equal to a म्हणजे फर्स्ट टर्म इतकं. Sn is equal to 0 कधी येईल, if n is even, n माझं जर इवन असेल तर Sn is equal to 0 येईल. आणखी n ची संख्या जर ऑड असेल, n जर ऑड असेल तर Sn is equal to a मिळणार आहे. हे कन्सेप्ट तुम्ही बाय हार्ट करा. याच्याशिवाय हा एक ऍडिशन फॉर्म्युला लक्षात ठेवा, Sn minus Sn minus 1 is equal to Tn किंवा Tn is equal to Sn minus Sn minus 1. Write down these formulas. Next concept बघा, sum of infinite terms of GP. जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या इनफायनाइट टर्म्सची सम आपल्याला मिळवायची आहे. तुम्हाला माहिती आहे की जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा जनरल फॉर्म्स मी इथं लिहिलेला आहे, a ar स्क्वेअर याची सम घ्यायची असल्यामुळे a प्लस ar प्लस ar स्क्वेअर प्लस ar क्यूब प्लस प्लस a into r raised to n minus 1 प्लस सो ऑन. कारण इनफायनाइट टर्म्सची मला सम मिळवायची आहे, इज इक्वल टू a अपॉन 1 मायनस r. हा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला येतो कसा याच्या खोलात आपण शिरणार नाही, कारण आपण बेसिक कन्सेप्ट फक्त बघत आहोत. तर सम ऑफ इनफायनाइट टर्म्स ऑफ जीपी काढण्याचा फॉर्म्युला आहे a अपॉन 1 मायनस r. आता सम ऑफ इनफायनाइट टर्म्स ऑफ जीपी कधी एक्झिस्ट असते आणि कधी एक्झिस्ट नसते हेही लक्षात ठेवा. इफ मॉड r लेस दॅन 1, मॉड्युलस ऑफ r लेस दॅन 1, then the sum to infinity exist. sum to infinity कधी एक्झिस्ट असते, मॉड्युलस ऑफ r लेस दॅन 1 असेल तर. आणखी if modulus of r greater than 1,
then the sum to infinity does not exist. mod r ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल तर सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट नसते. एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवा. अजून बरेचसे बेसिक कन्सेप्ट जॉमेट्रिक प्रोग्रेशनशी रिलेटेड आपल्याला बघायचे आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण आणखीन काही बेसिक कन्सेप्ट आणि त्याच्यानंतर मग बेसिक क्वेश्चन्स आणखीन जेई क्वेश्चन्स बघणार आहोत. आज आपण इथं थांबणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन जर क्लिक केलं नसेल तर बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. थँक्यू.